कोल्हापूरमधील शिवाजी पेठ येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि भारतीय लोक आंदोलन शिवाजी पेठ कोल्हापूर यांच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त झुणका भाकरी वाटप करण्यात आले। सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये अनिल चव्हाण यांनी गाडगेबाबांनी 100 वर्षापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे काम केले आहे। त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले आहे, बंधुभाव शिकवला आहे, त्यांची शिकवण आपण अंमलात आणली पाहिजे असे प्रतिपादन केले। कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी आपल्या भाषणात आजच्या परिस्थितीत गाडगेबाबांचे महत्त्व सांगितले। आज देशात लोकांना व्यसनी करण्यासाठी प्रयत्न केले जातात, बंधुभाव नष्ट करण्याचे काम चालू आहे। गाडगेबाबांचे विचार संविधानामध्ये आलेले आहेत, त्या संविधानाला बदलण्याचे प्रयत्न चालतात, ते हाणून पाडले पाहिजे। मीना चव्हाण आणि प्राध्यापक डॉक्टर छाया पवार यांनी भाषणे केली। यानंतर कोंडेकर यांच्या हस्ते झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी साधना देसाई, जयंत मिठारी, सुहास साळुंके, अस्मिता चव्हाण, छोटू सावंत, जगदीश सूर्यवंशी, सुनंदा चव्हाण, ईशा चव्हाण, चंदू मिस्त्री, शोभा शिवाजी शेळके, पंडित कृष्णाजी ढवळे, रमेश वडनेकर, संभाजी इंगवले, राजेंद्र खद्रे आदी मान्यवर उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।